जय हरी शेतकरी मित्रांनो, पीक विम्याची शेतकरी वाट पाहलेत, पण पीक विमा कसा मिळत असतो आणि कसा मिळवावा लागतो आपण त्याच्यासाठी काल व्हिडिओ केलाय. तुम्ही जर तो बघितला नसेल तर तो बघावं लागेल आणि त्याच पद्धतीने पीक विमा मिळणार आहे. आता तुम्हाला सांगतो, आज सुद्धा एक मंत्रालयामध्ये बैठक झाली. दत्तात्रय भरणे म्हणजे आपले कृषी मंत्री त्यांच्या अध्यक्षतेखाली तिथं अधिकारी होते. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यातल्या पाथरीचे आमदार राजेश विटेकर होते, लातूरचे आमदार संजय बनसोडे होते. आता ही बैठक झाली फक्त लातूर आणि परभणी जिल्ह्यासाठी. म्हणजे परभणी जिल्ह्यात काही मंडळामध्ये आक्षेप घेतलेले आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये तर आतापर्यंत काहीच वाटप नाही. मग आता या बैठकीमध्ये काय झालं असेल तर बैठकीमध्ये काहीच नाही झालं. म्हणजे चिपाटाचं गुऱ्हाळ माहिती ना, आपल्या गावरान भाषेत चिपाटाच्या गुऱ्हाळात रस निघतो का? अजिबात निघत नाही. आणि मग तुम्हाला त्याच्यामुळे सांगतो, जर पीक विमा आता जे काही प्रलंबित रखडलेत का, तर हे जे आता 2025ची आपण वाट पाहलोत का, असाच त्या धाराशिव जिल्ह्यातला 2020चा पीक विमा रखडलेला आहे. तिथं शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन केलं त्या 2020च्या पीक विम्यासाठी आणि या 2025च्या पीक विम्यासाठी. त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा काहीच वाटप झालेलं नव्हतं. आता कुठं काही मंडळातला समजा आता वाटप होऊ शकतो, त्यावर आपण स्पेशल एक व्हिडिओ करू की नेमका कुठं कुठं किती वाटप होणार आहे. मात्र एक मुद्दा सांगायचा, एक लक्षात घ्या की आपण ते नुसतंच इथं आलाय तिथं आलाय, इतका भेटणार तितका भेटणार नाही. तो कसा भेटायचा, कसा मिळवायचा हे सांगण्याचा आपला प्रयत्न असतो आणि तेच आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो, ज्या ज्या आता मंडळाचा, ज्या तालुक्याचा, ज्या जिल्ह्यांचा पीक विमा रखडलेला आहे का, कंपनीने आक्षेप घेतलेले त्या उंबरठा उत्पादनावर. आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो, ज्या ज्या आता मंडळाचा, ज्या तालुक्याचा, ज्या जिल्ह्यांचा पीक विमा रखडलेला आहे का, कंपनीने आक्षेप घेतलेले त्या उंबरठा उत्पादनावर. ते दुसरी एक योजना आहे शासनाची, त्या योजनेबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे तुम्हाला. ती योजना इतकी नंबर 1 आहे. आपल्याला पीक विम्याची ह्या भानगडीची वाटच पाहायची गरज नाही. नुसतं आपल्यासाठीच नाही, लेकराय बाळासाठी सुद्धा एक अशी उद्योगिक योजना आहे. आणि तुम्हाला पुन्हा एक सांगतो, ज्या ज्या आता मंडळाचा, ज्या तालुक्याचा, ज्या जिल्ह्यांचा पीक विमा रखडलेला आहे का, कंपनीने आक्षेप घेतलेले त्या उंबरठा उत्पादनावर. ह्यो कोणत्या जिल्ह्यातला भेटन माहिती आहे का? ज्या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी म्हणजे जे नेते, तुमचे आमदार खासदार ऍक्टिव्ह आहेत आणि त्याला जर वाटत असेल ह्या शेतकऱ्याला पीक विमा मिळा आणि त्याच्यासाठी जर त्यानं प्रयत्न केले तर फक्त त्याच जिल्ह्यातला आणि तालुक्यातला त्या मंडळातला पीक विमा मिळेल. नाही तर बाकी काहीच नाही. जसा 2020चा कोणाचा रखडला, कोणाचा 21चा, कोणाचा 22चा, असाच रखडून जाणार. आणि त्याच्यासाठी आपण काय करायचंय हे मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेले. हे व्हिडिओ आहे, तुम्ही बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि तुम्हाला सांगतो, हे लोकप्रतिनिधी प्रयत्न कशाला करतील तुमच्यासाठी? कारण जर शेतकऱ्याला पीक विमा आला तर तो डायरेक्ट डीबीटीद्वारे शेतकऱ्याच्या खात्यात येणार आहे. मग हे कशाला प्रयत्न करतील? हे एखादा रोड आणतील, एखाद्या गावात सभागृह आणतील, दुसरे काही काम आणतील. कारण त्याच्यातून त्याला काही भेटत असेल. ह्या पीक विम्यातून भेटणार काय? कारण हे गोरगरीब शेतकऱ्याचा पीक विमा आहे. मात्र हे या गोरगरीब शेतकऱ्याचा पीक विमा मिळवून देऊन त्याचं जे काही पुण्य भेटन का, ते पुण्य मिळण्याचं काम मोजके काही लोक करतात, सगळे काही करीत नाहीत. आणि जर या सगळ्यानं ठरवलं तर पीक विमा अडकतो का? अरे प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात माग जानेवारी महिन्यातच आला असता. पण तुम्हाला पुन्हा एक सांगतो, ह्या लय पीक विम्याची वाट पाहत बसण्यापेक्षा दुसरी एक योजना आहे शासनाची, त्या योजनेबद्दल सुद्धा मी माहिती देणार आहे तुम्हाला. ती योजना इतकी नंबर 1 आहे. आपल्याला पीक विम्याची ह्या भानगडीची वाटच पाहायची गरज नाही. नुसतं आपल्यासाठीच नाही, लेकराय बाळासाठी सुद्धा एक अशी उद्योगिक योजना आहे. म्हणजे आपला एक चांगला उद्योग चालू होणार आहे. आणि त्या योजनेचा शासन निर्णय आला आहे, त्याच्यासाठी शासनानं तरतूद सुद्धा केली आहे. आणि या माध्यमातून 30 लाख रुपये सबसिडी सुद्धा भेटती. मग ते आता कोणाकोणाला व्यवसाय करता येतो, कसा करावा लागतो, याचा अर्ज कुठं भरायचा, याला कागदपत्र कोणते लागणार आहेत, सगळी माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. फक्त विनंती एकच राहील की जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईबच्या बाजूचं जॉईन बटन दाबायला विसरू नका. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्याला हा व्हिडिओ शेअर करा. म्हणजे अशा योजनांचे पीक विम्याची या भानगडी वाटच पाहणं नको. काहीतरी आपला शेतीसोबत एक चांगला जोड व्यवसाय असला पाहिजे की जेणेकरून आपलंच नाही, आपल्या पोराय बाळायचं सुद्धा नातरुंडा पतरुंडा सगळं भलं झालं पाहिजे. असं काहीतरी. आता तुम्ही पाहत असताना कारखान्यावाले, मोठ्याले कंपन्यावाले
एखादं उभं करून जात आहे आजा पंजा त्याच्यानं नातू पंतू सगळे जगत आहेत त्याच्यावरच. जगत आहे का नाही? आपण लगन वावर आहे पण त्याच्यावर आपल्याला दरवर्षी मरमरच करावं लागेल ना. मग असा एखादा व्यवसाय सुरू करायचा की त्याच्यात सगळ्याचं भलं झालं पाहिजे. आता त्या योजनेचं नाव आहे तुम्हाला सांगतो, मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना. आता ही जुनीच चालू झालेली आहे, तुम्हाला बरेच जणांना माहीत आहे असेल, कोणी याचा लाभही घेतलेला असेल, पण ज्यानं घेतलेलं नसेल का त्यानं सगळी ऐकून घ्या. तर ही योजना 2026 मध्ये राबविण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये जी काही तरतूद केली होती त्याच्या 60% मर्यादेत म्हणजे 18 कोटी रुपये आज राज्य शासनानं या शासन निर्णयाअंतर्गत वितरित करण्यास मान्यता दिली. आता हे चालू वर्षी या योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करून दिल्यानंतर तो प्रथमतः प्रलंबित म्हणजे याच्या अगोदर ज्यानं या मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतून लाभ घेतलेला आहे त्याच्यासाठी हे अनुदान दिले जाणार आणि त्याच्यानंतर जे काही नवीन करतील त्याच्यासाठी. आता याचे जे काही नियम निकष आहेत का ते सगळे 20/6/2017 एक शासन निर्णय आला होता त्याच्यानुसार आहेत. आता तुम्हाला जर तो माहीत नसेल, तुम्हाला तो बी ऐकायचा असेल तर तुम्ही तशी कमेंट करा. तो शासन निर्णय काय आहे त्याच्याबद्दलची आपण सुद्धा या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच माहिती देण्याचा प्रयत्न करू. आता तुम्हाला सांगतो यामध्ये आपल्याला 30% अनुदान मिळते आणि लगेच सोपी प्रक्रिया आहे. जे काय आपल्या शेतीतून माल निघतो का, आता मला सांगा, साधं उदाहरण देतो तुम्हाला, तुरीचं किंवा मुगाचं. आपण तूर काढतो नेऊन मार्केटला विकतो. तो डाळ मिलवाला आपण जर तूर समजा 10 रुपये किलोनं विकली, तो डाळ मिलवाला तिची डाळ करून ती 15 आणि 18 आणि 20 रुपये किलो विकायला आहे. म्हणजे आपल्यापेक्षा तो दुप्पट कमवायला का नाही. मग जर तशीच प्रक्रिया आपणच केली तर काय अवघड आहे का काही त्याच्यात. त्याच्यामुळे त्याच्यासाठी हे आपल्याला करता येते. यामध्ये आपल्याला तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, साठवणुकीसाठी गोदाम ह्या सगळ्या गोष्टी करता येतात. मसाल्याचा उद्योग करता येते, तेल बियावर प्रक्रिया करता येते, पुन्हा तेलाचा घाणा टाकता येत आहे. आता पंतप्रधान म्हणले सध्या तेल कमी खा, बाहेरून आणावं लागले. मग आपणच आपलं इथं उत्पादन करायचं, खा किती खायचं तर, भजे खा, खिचडी खा, पापुड्या तळा, रसासंग हाना, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळे ही योजना राबवली जाते कृषी विभागामार्फत. आता याच्यात कोण कोण शेतकरी पात्र असू शकतात, प्रत्येक शेतकऱ्याला हे करता येते. आणि एकटा शेतकरी जर करू शकत नसला तर शेतकऱ्याच्या आता उत्पादक कंपन्या आहेत प्रत्येक गावागावात, ज्याला आपण FPO म्हणतो. नाहीतर शेतकऱ्याच्या आत्माचे बचत गट आहेत ते सुद्धा करू शकतात. आणि वैयक्तिक शेतकऱ्याचं जर जरा बरं बुरं असलं तर त्यानं तर नक्कीच करावं गावात, त्याचा तर बरंच होईल. पण 10-5 लोक पुन्हा त्या शेतकऱ्याची इथं कामाला लागतील. अशी एकदम नंबर 1 योजना आहे. आणि यासाठी कागदपत्र काय लय लागत नाहीत. कागदपत्र फक्त आधार कार्ड, पॅन कार्ड, त्या प्रकल्पाचा अहवाल, तुम्हाला जे करायचं असेल त्याचा रिपोर्ट, एक प्रोजेक्ट रिपोर्ट, त्याच्यानंतर ज्या बँकेकडून आपल्याला याच्यासाठी कर्ज घ्यायचं आहे त्या बँकेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि त्यानंतर फूड लायसन. कारण हे अन्न प्रक्रिया उद्योग असणारे आपल्याला एक फूड लायसन काढावं लागते. एवढी सोपी प्रक्रिया आहे. आणि हा उद्योग चालू केल्याच्या नंतर आपल्याला यासाठी 30% अनुदान मिळते आणि जास्तीत जास्त 50 लाख रुपयापर्यंत हे अनुदान या योजनेच्या माध्यमातून मिळते. आता मला सांगा, समजा जर असा व्यवसाय आपण आपल्या गावात सुरू केला, एक तर 10-5 लोकांना कामधंदा भेटेल. गावातल्या तुरी, कडधान्य, करडी, जे काही माल आहे, सोयाबीन, तेलाचा उद्योग केला तर हे बाहेर नेऊन विकण्यापेक्षा आपल्याला तिथंच खरेदी करून ह्या गोष्टी करता येते काही. मग त्यासाठी ही चांगली योजना आहे. मग त्या पीक विम्याची लय वाट पाहणं नको, 12 भानगडी नको. कारण तुम्हाला माहिती आहे पीक विम्याचे केव्हा 3-13च वाजलेले आहेत. आपलं डायरेक्ट बोलणं असते. ज्याला पटन त्याला पटन, आणि नाही पटलं काय देणं घेणं नाही. आपल्याला जे बोलायचे ते बोलायचं. कारण आपल्याला शेतकऱ्याबद्दल तळमळ आहे. त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती कशी वाटली तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना ही माहिती शेअर करा. जय जवान, जय किसान.